हालेलुया, बोलो यीशु मसीह की जय जय जय। देवाला धन्यवाद देतो सुंदर समयाबद्दल। यावेळेस आज ही दुसरी मीटिंग, सकाळी पण आपण परमेश्वराच्या वचनातून ऐकलं आणि या संध्याकाळच्या समयाला परत एकदा विश्वास ठेवू की प्रभू आपल्याशी बोलेल। आमेन आमेन। विश्वास आहे सगळ्यांचा? लहानपणी शाळेमध्ये असताना एक गोष्ट आम्ही शिकलो होतो, तुम्हाला पण कदाचित माहिती असेल। गोष्ट मी सांगेल आणि मग आपण वचनाकडे जाऊ, चालेल ना? एकदा एक मुलगा आणि एक बाप, म्हणजे एक बाप आणि एक मुलगा प्रवासाला निघाले। कुठे निघाले? प्रवासाला निघाले। आणि त्यांच्याकडे एक गाढव होतं। काय होतं? गाढव। आणि ते गाढवाला घेऊन प्रवासाला निघाले। आता उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते निघाले पायी पायी चालत, त्या काळामध्ये गाड्या वगैरे नव्हत्या। मग ते गाढव होतं, ते गाढवाला घेऊन निघाले। मग सुरुवातीला दोघं जण जे होते ना ते पायी चालत होते, गाढव पण त्यांच्यासोबत चालत होतं, बरोबर आहे? मग एका गावात ते पोहोचले आणि त्या गावात पोहोचल्यानंतर काही लोक तिथं बसलेले होते। त्या लोकांनी ह्या दोघांना पाहिलं की हे दोघं पायी चालतायत आणि गाढव पण पायी चालतायत, बरोबर आहे ना? मग ते लोक त्यांना हसायला लागले आणि म्हणायला लागले, किती मूर्ख लोक आहेत म्हणे, गाढव आहे त्यांच्याकडे तरी सुद्धा कसे चालतायत? पायी चालतायत म्हणे। किमान एका जणाने तरी गाढवावर बसायला पाहिजे, बरोबर आहे ना? असं ते बोलले, हसायला लागले। आता यांना वाटलं बरोबर बोलताय ना, लोक बरोबर बोलतायत। मग लगेच त्या बापाने मुलाला सांगितलं, बेटा तू कशावर बस? गाढवावर बस म्हणे। मग मुलगा म्हटलं ठीक आहे। मग मुलगा गाढवावर बसला आणि परत ते पुढे प्रवासाला निघाले। चालायला लागले। आता मुलगा गाढवावर बसलेला आहे, बाप पायी चालतोय, समजतंय तुम्हाला? अजून पुढे एका गावात गेले, तिथं परत काही लोक होते। त्या लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्या लोकांनी त्यांना म्हटलं, ह्या मुलाला लाज नाही वाटत म्हणे की म्हातारा बाप पायी चालतोय, मुलगा कशावर बसलाय? गाढवावर बसलाय। तर त्यांनी त्या ठिकाणी असे बोलले, तर मुलाला लाज वाटली की अरे बाप पायी चालतोय, मी कशावर बसलोय? गाढवावर। मुलगा लगेच खाली उतरला आणि पप्पाला म्हटला, पप्पा तुम्ही गाढवावर बसा, मी पायी चालतो। आता बाप गाढवावर आला आणि मुलगा पायी चालायला लागला। परत ते चालायला लागले, प्रवास व्हायला लागला। अजून पुढच्या गावात गेले, तिथं परत काही लोक होते। त्या लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्या लोकांनी परत म्हटलं, म्हणे ह्या माणसाला थोडी पण लाज वाटत नाही, लहान मुलगा पायी चालतोय आणि बाप कशावर बसलाय? गाढवावर बसलाय। समजते तुम्हाला? त्यापेक्षा म्हणे मूर्खांनो, म्हणे दोघं जण बसा ना गाढवावर म्हणे। काय म्हटले ते माणसं? काय म्हटले? दोघं जण गाढवावर बसा, हरकत काय म्हणे। मग यांना वाटलं बरोबर आहे, आपण गाढवावर दोघं जण बसू। मग त्या मुलाला त्याने म्हटलं तू बस, मी पण बसतो। आता दोघं जण कशावर बसले? गाढवावर बसले। परत दोघं जण बसून त्या ठिकाणी जायला लागले। प्रवास सुरू झाला। अजून पुढच्या गावात गेले, तिथं परत काही लोक दिसले आणि त्या लोकांनी पाहिलं तर हे दोघं कशावर बसलेले आहेत? गाढवावर। ते लोक त्यांना म्हटले, लाजा नाही वाटत, एवढूशा गाढवाचा जीव घेतायत म्हणे, दोघं कशावर बसलेत? दोघं जण कशावर बसलेत? गाढवावर बसलेत म्हणे। त्या गाढवाचा तुम्ही दोघं मिळून जीव घेतायत म्हणे। मला काय सांगायचं कळतंय तुम्हाला? लोक पायी पण चालू देत आणि गाढवावर पण बसू देत। म्हणजेच काय माहिती का, जगाचं जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत। प्रत्येक व्यक्ती बघतो वेगळा आणि प्रत्येक व्यक्ती विचार करतो वेगळा। हालेलुया। एकच गोष्ट आहे, गाढव आहे आणि दोन जण आहे, पण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? वेगळा आहे। प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत कशी आहे? वेगळी आहे। प्रत्येकाचा सल्ला कसा आहे? वेगळा आहे। तुम्हाला जगामध्ये कोणताच व्यक्ती सारखा सल्ला देणार नाही। अनेकदा मनुष्य त्यामुळे गोंधळतो कारण तो सगळ्या जगाचं काय करतो? बोला, सगळ्या जगाचं काय करतो? तुम्हाला माहितीये जगातल्या लोकांमध्ये आणि देवातल्या लोकांमध्ये फरक काय? जगातल्या लोकांमध्ये आणि देवातल्या लोकांमध्ये परमेश्वराची इच्छा ही आहे की तुम्ही जगापासून वेगळे केलेले आहात ना, तर तुम्ही जगाचं ऐकू नका। कोणाचं ऐका? कोणाचं ऐका? एक वचन वाचू चला आपण, पहिले कोरिंथियाचा 11वा अध्याय। पहिले कोरिंथियाचा 11वा अध्याय आणि वचन 23। आपल्याला आज प्रभुभोज पण घ्यायचं आहे, ते प्रभुभोजचंच वचन आहे, पण तरी सुद्धा त्या वचनात काय लिहिलेलं आहे आपण वाचू। पहिले कोरिंथ 11वा अध्याय वचन 23 आपण वाचून घेऊ। वचनाची सुरुवात अशी आहे, पौल म्हणतो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले आहे तेच मी तुम्हाला सांगितले आहे। नीट लक्ष द्या, पौल काय म्हणतो? मी माझ्या मनाच्या गोष्टी नाही सांगत,
मला काय वाटतं ते मी नाही सांगत, मला किती समजतं ते मी नाही सांगत, पण पौल म्हणतो जे मला प्रभूपासून मिळालंय तेच मी तुम्हाला सांगितलंय. हालेलुया. देवाचे दास, परमेश्वराचे सेवक, परमेश्वराचे संदेष्टे, देवाचे प्रेषित जेवढे देवाच्या वचनामध्ये आहेत ना, यांनी लोकांना तेच शिकवलं जे कोणी सांगितलं. बोला, कोणी सांगितलं? माझ्या बुद्धीने जर मी एखाद्या व्यक्तीला शिकवेल तो बदलणार नाही, जर माझ्या विचारांनी मी एखाद्या व्यक्तीला शिकवेल तो बदलणार नाही, पण ज्या वेळेस देवाची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचेल ना त्यावेळेस तुमचे हृदय बदलतील. हालेलुया. त्यावेळेस मनुष्याचं जीवन बदलेल. म्हणून पौल म्हणतो जे मी प्रभूपासून ऐकले आहे ना तेच तुम्हाला सांगितले आहे. आमेन. जगातल्या गोष्टी ऐकू नका. जग तुम्हाला कधीच त्या ठिकाणी आशीर्वादित होऊ देणार नाही. कोणाचं ऐका? बोला, कोणाचं ऐका? तुम्हाला माहितीये मनुष्य देवाचा ऐकतच नाही आणि म्हणून तो आशीर्वादित होत. एक लक्ष द्या, एक गोष्ट सांगतो अजून. 4 बेडकं होते. किती? 4. मोठ्याने बोला, किती? 4. बेडूक माहितीये ना? मावशी मध्ये काय म्हणतात त्याला? बेडका. बरोबर आहे का? किती होते? 4. आता हे 4 बेडूक होते आणि 4ही बेडूक असे उभे होते आणि 5वा बेडूक मागे होता. 5वा बेडूक कुठं होता? मागे होता. अशी एवढी मोठी भिंत होती. समजते तुम्हाला? आता ह्या बेडकांना या भिंतीवर चढून तिकडच्या बाजूला जायचं होतं. कुठं जायचं होतं? ह्या भिंतीवर चढून त्या बाजूला जायचं होतं. आता हे 4ही बेडूक जे आहे ना प्रयत्न करत होते. काय करत होते? वर चढायचे, परत पडायचे, चढायचे, परत पडायचे. हा 5वा बेडूक गंमत पाहत होता. 5वा बेडूक काय पाहत होता? आणि तो त्यांना हसत होता. काय करत होता? हसत होता. आणि तो त्यांना म्हणायचा, येडे झाले का म्हणे, तुमच्याने ही भिंत चढवली जाणार नाही, तुम्ही आयुष्यात कधी ही भिंत चढू शकणार नाही. तो 5वा बेडूक फक्त गंमत बघून त्यांना असं म्हणत होता की तुम्ही चढू शकणार, एवढी उंच भिंत तुमच्याने चढवली जाणार नाही. आता काय झालं, हा घडी घडी ते बोलत असल्यामुळे 3 बेडूक जे होते ना त्या 3 बेडकांनी माघार घेतली. काय घेतली? आणि त्यांनी वर भिंतीवर चढणं सोडून दिलं. काय केलं? भिंतीवर चढणं सोडून दिलं. 4था बेडूक मात्र भिंतीवर चढतच राहिला. 4था बेडूक काय करत राहिला? तो प्रयत्न करतच राहिला. त्याने प्रयत्न सोडले नाही. आणि प्रयत्न करता करता हा 5वा बेडूक म्हणत होता, अरे मरशील, चढू शकणार नाही, पडून जाशील, तुला वर जाताच येणार नाही. पण 4थ्या बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो त्याचा चढतच होता आणि वर चढला आणि तिकडच्या बाजूला गेला. हालेलुया. तो यशस्वी झाला. कितवा बेडूक यशस्वी झाला? 4था. बाकी 3 गंमत पाहत होते आणि हा 5वा बेडूक पण विचार करत होता, अरे हा कसं काय चढला? त्यावेळेस या 5व्या बेडकाने या तिघांना विचारलं, का रे हा कसं काय चढला? याला ऐकू नाही आलं का म्हणे? तर त्यावेळेस ते 3 बेडकं म्हणे, नाही म्हणे, तो बहिरा होता. तो 4था बेडूक काय होता? त्याने तुमचं ऐकलंच नाही म्हणे की तू चढू नाही शकत. समजते मी काय सांगतोय? तो बहिरा होता म्हणून वर चढून गेला आणि त्याला ऐकायलाच नाही आलं हा 5वा बेडूक काय म्हणतोय. चढू नको, मरशील, पडशील, काही होणार नाही, वर जाऊ शकणार नाही. त्याला ऐकायला आलं म्हणून तो कुठं चढला? भिंतीवर. आणि चढून तिकडच्या पलीकडे निघून गेला. आमेन. जगातल्या गोष्टी ऐकाल तर तुम्ही आत्मिक जीवनात वाढू शकणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं. वाचवचन रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 17. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 17. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे होते. आमेन. विश्वास कशाने वाढतो? काय म्हटलंय तिथं? विश्वास वार्तेने. वार्ता म्हणजे काय? वार्ता म्हणजे काय? ऐकणं. बोला, वार्ता म्हणजे काय? ऐकणं. विश्वास कशाने वाढतो? कोणता पण विश्वास कशाने वाढतो? लहानपणापासून आई लेकरांना भीती घालते, अंधारात जायचं नाही. काय आहे? खरं बोला, काय म्हणतात? एकटं जायचं नाही, तिथं काय आहे? भूत. काय? ना आईने पाहिलेलं असतं ना बापाने पाहिलेलं असतं, पण लहानपणापासून भीती कसली घातली जाते? बोला बोला, कसली घातली जाते? की पोराने तिकडे एकटं जायला नको म्हणून त्याच्या मनात भीती कसली घातली जाते? भूताची. लहानपणापासून त्या पोराला काय शिकवतो आपण? कोण आहे? एवढं देवाविषयी शिकवत नाही. जेवढं वर्ष कशाविषयी शिकवतो? भूताविषयी. म्हणून लहानपणापासून देवाला नाही घाबरत पोरं. कोणाला घाबरतात?
कारण बायबल म्हणतं विश्वास कशाने वाढतो? वाढतेने. वाढतेने म्हणजे ऐकण्याने. बोला कशाने? ऐकण्याने. तुम्ही जे ऐकाल विश्वास त्याचाच बसेल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं विश्वास वाढतेने, पण वार्ता ही देवाच्या वचनाप्रमाणे असली पाहिजे. पौल म्हणतो कशाप्रमाणे असली पाहिजे? देवाच्या वचनात. काहीही ऐकू नका. कशातलं ऐका? बोला कशातलं ऐका? वचनातलं. मनुष्याचं ऐकू नका. कोणाचं ऐका? देवाचं. कोणाचं ऐका? देवाचं. पण तुम्हाला माहिती माणसाला देवाची भाषा कळत नाही. नाही. देव काय सांगतो आणि मनुष्य काय समजतो. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताचा जन्म झाला कोणत्या गावात झाला? कोणत्या गावात झाला? बेथलेहेम. बेथलेहमामध्ये. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला आला बेथलेहम मध्ये, तर बायबल असं म्हणतं की वर तारा होता. काय होता? आकाशात. आणि तो तारा बघून किती लोक आले त्याला भेटायला? त्या तारा बघून बघून त्याला शोधत किती लोक आले होते? 3 लोक. 3 लोक. किती? 3. जे मागी लोक त्यांना म्हणतो आपण. काय म्हणतो? मागे. मागी लोक. आठवतं तुम्हाला? जेव्हा येशूचा जन्म झाला तर हजारो किलोमीटर दुरून 3 लोक, 3 मागी लोक, ज्ञानी लोक येशू ख्रिस्ताच्या शोधामध्ये आले, त्या बाळाच्या शोधामध्ये. आणि येऊन ते यरुशलेमेमध्ये गेले. कुठे गेले? यरुशलेम. यरुशलेमेमध्ये कोण राहत होता? राजा. हेरोद राजा. बोला कोण राहत होता? विरोध राजा. हेरोद राजा. ते हेरोद राजाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की यहुदाचा राजा जन्माला आलाय, तो कुठे आहे? हालेलुया. कारण आम्ही त्याचा तारा पाहिला. आम्ही त्याचा काय पाहिला? तारा पाहिला. आता जसं हेरोदाने हे ऐकलं तर हेरोदाने काय केलं तुम्हाला माहिती? वचन काढा. मत्तई शुभवर्तमान याचा 2रा अध्याय काढा बरं. मत्तई शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. आणि आपण वाचूनच घेऊ पहिल्या वचनापासून. मराठीत वाचा. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेमध्ये येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने जेव्हा हे ऐकले तेव्हा सगळे लोक घाबरून गेले. पुढे आता नीट लक्ष द्या. हेरोद राजाला जेव्हा कळलं की यहुद्यांचा राजा जन्माला आलाय, त्यावेळेस हेरोदाने काय केलं? परत वाचा हेच वचन. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले ख्रिस्ताचा जन्म कुठे होणार आहे. बघा नीट लक्ष द्या. हेरोद राजाला माहिती होतं ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. आमेन. यहुदी लोकांना माहिती होतं ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. शास्त्री पुरुषांना माहिती होतं ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. याजक लोकांना पण माहिती होतं ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. कारण येशूच्या जन्माविषयी कुठं लिहिलेलं होतं? कुठं लिहिलेलं होतं? जुन्या करारात. बायबल नाही, संदेश त्यांच्या ग्रंथामध्ये. बोला कुठं लिहिलेलं होतं? संदेश त्यांच्या ग्रंथात. यशया, इर्मया, यहजकेल हे जे संदेष्टे होऊन गेले ना, हे संदेष्टे यहुदी लोक यांना मानत होते. हालेलुया. बायबल तेव्हा नव्हतं. बायबल तेव्हा बायबल कधी आलं? बायबल कधी आलं? येशूच्या जन्माच्या अगोदर का नंतर? नंतर. येशूच्या मरणाच्या अगोदर का नंतर? नंतर. बायबल जे आहे ते येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, स्वर्गात घेतला गेला, त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर बायबल आलं. समजतंय तुम्हाला? बायबल लगेच आलं नाही. त्याच्या अगोदर फक्त नियमशास्त्र होतं. काय होतं? नियमशास्त्र. आणि संदेष्टांचे ग्रंथ होते. काय होते? यशया संदेष्टा, इर्मया संदेष्टा यांचे ग्रंथ त्या काळात होते. सगळे यहुदी लोक विश्वास ठेवायचे यशयाच्या भविष्यवाणीवर. सगळे यहुदी लोक विश्वास ठेवायचे इर्मयाच्या भविष्यवाणीवर. सगळे यहुदी लोक विश्वास ठेवायचे मोशेच्या पुस्तकांवर, नियमशास्त्रांवर त्यांचा भरोसा होता. म्हणून हे ख्रिस्ताचा जन्म होणार आहे हे यहुदी लोकांना माहिती होतं. हे शास्त्री लोकांना माहिती होतं, पुरुषी लोकांना माहिती होतं, याचकांना माहिती होतं. म्हणून हेरोदाने कोणाला बोलवलं? कोणाला बोलवलं? शास्त्री आणि वाचा परत तिथं काय म्हटलेलं. त्याने कोणाला बोलवलं विचारपूस करायला? आत्ता वचन वाचलं ते. पुढं पुढं पुढं. हेरोद राजाने हे ऐकले, घाबरून गेले. पुढे
आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक शास्त्री यांना जमून विचारपूस केली, कारण त्याला माहिती होतं याचं उत्तर याचकांकडे आहे, याचं उत्तर पुरुषांकडे आहे, याचं उत्तर शास्त्र्यांकडे आहे की ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार आहे. हालेलुया. मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या. वचनातच येशू बद्दल लिहिलेलं होतं आणि म्हणून हेरोदाने विचारलं की ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार आहे मला सांगा. पुढे वाचा. तेव्हा हे शास्त्री परुषी आणि याजक यांनी हेरोदाला उत्तर दिलं. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेमामध्ये, कारण संदेष्टाच्या द्वारे असे म्हटलेले आहे, यहुदाच्या प्रांतात बेथलेमा, तू यहुद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास प्रतिपाळ करेल असा सरदार, असा काय सरदार तुझ्यातून निघेल. येशू विषयीची भविष्यवाणी, ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी संदेष्टांच्या पुस्तकात होती की तुझ्यातून एक सरदार निघेल. कोण निघेल? ही ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी आहे आणि ही गोष्ट शास्त्री परुषी याजकांना माहिती होती. म्हणून हेरोदाने त्यांना बोलवलं आणि विचारलं. आमेन. आणि त्यांनी उत्तर दिलं की त्याचा जन्म कुठं होणार आहे? कुठं होणार आहे म्हटले ते? बेथलेमात. कुठं होणार आहे? येशूचा जन्म कुठं झाला? ज्या वेळेस येशू जन्माला आला त्यावेळेसच मागी लोक आले, त्यावेळेसच त्यांनी हेरोदाला विचारलं. हेरोदांनी शास्त्री परुषी याचकांना विचारलं. त्यांनी बरोबर उत्तर दिलं की बेथलेमात होणार आहे. तरी सुद्धा विश्वास ठेवला नाही. येशू जन्माला आलेला आहे तरी सुद्धा शास्त्री परुषी त्याला बघायला गेले. त्यांना माहिती होतं त्याचा जन्म कुठं होणार आहे? कुठं होणार आहे? बेथलेमामध्ये. हजारो किलोमीटर दुरून मागी लोक आले नुसता तारा बघून. यांना वचन माहिती होतं तरी सुद्धा विश्वास ठेवला नाही. हालेलुया. बऱ्याचदा आपण सुद्धा वचन वाचतो, ऐकतो, पण विश्वास ठेवत नाही. तुम्हाला माहिती, वचन ऐकल्याने आणि वचन नुसतं वाचल्याने फायदा होत नाही, पण त्या वचनावर काय ठेवल्याने फायदा होतो? विश्वास. बोला, काय ठेवल्याने फायदा होतो? विश्वास. मागी लोकांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटलं सरदाराबद्दल लिहिलेलं आहे, मसीहाबद्दल लिहिलेलं आहे, तो काही एखाद्या गाईच्या गावाने जन्माला येणार नाही, तर कशात जन्माला येईल? एखाद्या मोठ्या राजवाड्यामध्ये. कशात? म्हणून त्यांनी विश्वास नाही ठेवला की येशूचा जन्म गाईच्या गावानीच झाला असं. अजून सुद्धा इस्रायल लोक नाही मानत की येशू जन्माला आला. म्हणजे येशू आला हे मानतात, पण तो ख्रिस्त होता हे मानत नाही, तो मसीहा होता हे ते मानत नाही. अजून सुद्धा यहुदी लोक येशूवर विश्वास ठेवत नाही, कारण ते अजून पण वाट पाहत आहेत की मसीहा येणार आहे. ते अजून पण वाट पाहत आहेत ख्रिस्त जन्माला येणार आहे. अजून पण ते वाट पाहत आहेत की बेथलेमामध्ये ख्रिस्ताचा जन्म होईल. ते वाट पाहत आहेत, पण तो येऊन निघून बी गेला. हजारो वर्ष निघून गेले, अजून सुद्धा त्यांना तो सापडला नाही. आणि तुम्ही आणि मी हजारो किलोमीटर दूर आहोत तरी आपल्याला ख्रिस्त सापडला, आणि ते त्याच देशामध्ये राहतात तरी त्यांना अजून ख्रिस्त सापडलेला नाही. कारण देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांना वाटतं की तो सरदार म्हणून जन्माला येईल तर त्याचा जन्म एखाद्या राजघराण्यामध्ये होईल आणि मग तो आम्हाला सर्व शत्रूपासून त्या ठिकाणी वाचवेल, असा ते विचार करतात. म्हणून अजून येशू त्यांना सापडलेला नाही. मनुष्य सुद्धा ना देवाच्या वचनावर तसाच विश्वास ठेवतो. आपल्याला वाटतं माझ्या इच्छेप्रमाणे देव करेल. वचनात लिहिलेलं आहे ना, माझ्या इच्छेप्रमाणे, मला जसं वाटतं तसं. बिलकुल नाही. देव त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. आमेन. तुम्हाला काय वाटतं त्याच्याने फरक पडत नाही. वचन त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित होईल ज्यावेळेस जसं आहे तसा विश्वास ठेवा. आमेन. परमेश्वराच्या योजना या मनुष्याच्या योजनेपेक्षा फार भिन्न आहेत. आमेन. नीट लक्ष द्या. ऐकलेल्या गोष्टी बऱ्याचदा आपल्यासाठी आशीर्वादित होत नाही. पौल म्हणतो, जे मी प्रभूपासून ऐकले तेच तुम्हाला सांगितलेले आहे. देवाच्या प्रत्येक दासाने जे त्याच्याकडून ऐकलं तेच तुम्हाला सांगितलं. मग तरी लोक का आशीर्वादित होत नाही? तरी मंडळी का आशीर्वादित होत नाही? अनेकदा देवाचं वचन आपल्यापर्यंत येतं, पण का ते वचन आपल्याला आशीर्वादित करत नाही? येशूला बसलेल्या 39 फटक्याने मला काय मिळालेलं आहे? आरोग्य. कुठं लिहिलेलं आहे? कुठं लिहिलेलं आहे? बोला, कुठं लिहिलेलं आहे? मेलेला जिवंत झाला. कुठं लिहिलेलं आहे? कुष्ठरोगी बरा झाला. कुठं लिहिलेलं आहे? 5,000 लोकांना 5 भाकरी 2 माशांद्वारे खाऊ घातलं. कुठं लिहिलेलं आहे? येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. कुठं लिहिलेलं आहे? अरे बोला मोठ्याने.
आंधळ्याला दृष्टी दिली, कुठं लिहिलेलं आहे? 4 दिवस मेलेला लाजर जिवंत झालाय, कुठं लिहिलेलं आहे? बोला मोठ्याने. कशात? 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि बरी झाली, कुठं लिहिलेलं आहे? 38 वर्षाचा दुखणेकरी जो 38 वर्षापासून पडलेला होता, येशू तिथं गेला आणि म्हटला उठ, आपली बाजू उचलून चालायला लाग, कुठं लिहिलेलं आहे? कुठं लिहिलेलं आहे? या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनात दिलेल्या आहे. तरी आपला सर्दी खोकला सुद्धा बरा होत, तरी साधा आपला मलेरिया सुद्धा निघत नाही, तरी सुद्धा आपला साधा आजार सुद्धा बरा होत नाही. का माहितीये तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? येशू मेला म्हणून? येशू जिवंत नाही का? येशूचं सामर्थ्य आज नाहीये का? आहे, पण विश्वास आपला नाहीये. हे तेच बायबल आहे जे तुमच्या हातामध्ये, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की येशूने 4 दिवस झालेला मेलेला लाजर जिवंत केला. आमेन. विधवेचा मेलेला मुलगा येशू ख्रिस्ताने जिवंत केला. याईराची मेलेली कन्या प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केली. अरे मेलेलं जे येशू ख्रिस्त जिवंत करू शकतो, काय जिवंत व्यक्तीला तो आरोग्य नाही देऊ शकत का? काय तुमचे आजार तो वाहू नाही शकत का? काय तुमच्या समस्या तो दूर नाही करू शकत का? पण प्रॉब्लेम देवामध्ये नाहीये, अडचण तुमच्यामध्ये आहे, कारण तुमचा विश्वास देवाच्या वचनावर नाहीये. समजतं मी काय सांगतोय? थोडं दुखणं झालं, कोण आठवतो आपल्याला? डॉक्टर. देव नंतर आठवतो. कोण आठवतो? बोला, कोण आठवतो? सरळ आपले विचार कोणाकडे जातात? बोला, कोणाकडे जातात? तोंडाने म्हणतो फक्त आपण, फक्त मुखाने म्हणतो की मी विश्वास ठेवतो. विश्वास बोलण्याचा नसतो, विश्वास करण्याचा असतो. आमेन. एक वचन वाचू चला. याकोबाचे पत्र 2रा अध्याय. याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 14. याकोब 2 वचन 14. माझ्या बंधूंनो, याकोब म्हणतो माझ्या ठाई विश्वास आहे असे जर कोणी म्हणत असेल आणि जर क्रिया करत नाही, तर त्या विश्वासापासून त्याला काय लाभ? हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? विश्वासापासून लाभ झाला पाहिजे. बोला, काय झाला पाहिजे? लाभ म्हणजे फायदा. बोला, काय फायदा? मग सांगा तुम्ही, येशूवर विश्वास ठेवून तुमचा काय फायदा झाला? काय फायदा झाला? एक फायदा सांगा मला. काय फायदा झाला? फायदा झाला पाहिजे विश्वासाचा. बोला, काय झाला पाहिजे? बोला मोठ्याने, काय झाला पाहिजे? येशू ख्रिस्ताने भर दिवसा, भर उन्हामध्ये, भर त्या कडक उन्हामध्ये स्वतःचं शरीर देऊन टाकलं. पूर्ण शरीर उधळलेलं होतं. सर्व शरीरावर त्याने जखमा सहन केल्या, 39 फटक्याचा मार सहन केला, खिळे सहन केले, डोक्यामध्ये काट्याचा मुकुट सहन केला. प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण शरीर त्या ठिकाणी उधळलेल्या अवस्थेमध्ये होतं, फक्त आणि फक्त की तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं. बोला, काय मिळावं? आपल्या पापांची क्षमा व्हावी, आपले श्राप दूर व्हावे, आपण शांतीमध्ये जगावं. यशया 53वा अध्याय वाचा की आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. हालेलुया. काय म्हटलेलं यशया 53 मध्ये? की आम्हाला शांती देणारी शिक्षा अशी त्याला झाली. मग जर आम्हाला शांती देणारी शिक्षा येशूला झाली, कुठे आपल्या जीवनामध्ये शांती? अजून सुद्धा आपण अशांततेमध्येच आहोत, अजून सुद्धा आपल्या जीवनामध्ये टेन्शन आहे, अजून सुद्धा आजाराची भीती आहे, अजून सुद्धा आपलं जीवन गोळ्या औषधांवरच आहे. कशावर आहे? अरे बोला ना. गोळ्या औषधांवर जगतोय आपण, विश्वासाने नाही जगत. इब्री लोकास पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. बोला, कशाने जगेल? आणि आपलं काय म्हणतो? माझा ख्रिस्ती मनुष्य जो तो गोळ्यांवर जगेल. कशावर जगतोय आपण? बोला, कशावर जगतोय? गोळ्या औषधांवर आपला विश्वास आहे. याला विश्वास नाही म्हणत. बायबल म्हणतं याकोबाच्या पत्रामध्ये, जर तुझ्या विश्वासामध्ये क्रिया नसतील तर त्या विश्वासापासून तुला काय लाभ? हालेलुया. विश्वास फक्त बोलण्याची गोष्ट नाहीये, विश्वास आपल्या जीवनातून दिसला पाहिजे. आमेन. हालेलुया. लोकांना दिसू द्या की तुम्ही विश्वासू आहात, लोकांना कळू द्या की तुम्ही विश्वासू आहात. तुम्हाला माहितीये, इस्रायल लोक आणि मिस्री लोक एकाच देशामध्ये राहत होते, एकाच भूमीवर राहत होते, पण बायबल असं म्हणतं 10 पिढा मिस्री लोकांवर आल्या, इस्रायल लोकांवर एक पण पिढा आली नाही. समजतं मी काय सांगतोय? गडद अंधार मिस्री लोकांवर पडला, इस्रायल लोकांवर पडला नाही. गारांची वृष्टी मिस्री लोकांवर पडली, इस्रायल लोकांवर आली नाही. टोळची धाड ही मिस्री लोकांवर आली, इस्रायल लोकांवर आली नाही.
कारण देवाने भेद ठेवलेला होता. हालेलुया. हालेलुया. काय ठेवलेला होता? भेद. मग कुठे आज भेद मला सांगा. जे जीवन विधर्मी लोक जगतायत तेच जर तुम्ही जगत असाल तर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे मला सांगा. आपल्यापेक्षा तर ते बरे. मग अरे ख्रिस्त तुम्हाला कळला, जिवंत देव तुम्हाला कळला, जिवंत देवाची तुम्हाला ओळख झाली. नुसता विश्वास ठेवून होणार नाही, तुम्हाला विश्वासाप्रमाणे कृती करावी लागेल. बोला काय करावी लागेल? कृती करावी लागेल. हालेलुया. थोडं सहन तर करा, देव आरोग्य दिल ना. आमेन. लगेच कोणाकडे जातात? डॉक्टर. लगेच कोणाकडे जातात? डॉक्टर. हा, इयोबाला सुद्धा बरं होण्यासाठी काय करावं लागलं? देवा. काय करावं लागलं? लगेच आरोग्य मिळालं इयोबाला? नाही. मग काय केलं त्याने? सहन. काय केलं? दुःख सहन केलं. किती दिवस निघून गेले असतील तुम्हाला माहिती? अनेक दिवस निघून गेले, अनेक महिने निघून गेले असतील. तुम्हाला माहितीये बायबलमध्ये उल्लेख आहे या सर्व गोष्टींचा. त्याचे मित्र त्याला भेटायला आले ना, जेव्हा त्यांनी त्याची परिस्थिती पाहिली ना, तर त्यांना काही बोलायला सुद्धा सुचत नव्हतं, अशी भयानक परिस्थिती इयोबाची होती. हालेलुया. अनेक दिवस इयोब त्याच परिस्थितीत होता, पण तो इकडं तिकडं वळला नाही. कोणाकडे गेला? नाही. विश्वास कोणावर ठेवला? देवावर. याला म्हणतात कृती करणं. याला काय म्हणतात? कृती करणं. याला काय म्हणतात? कृती करणं. कृती करणं. जर तुम्ही विश्वास ठेवतात आणि लगेच दुसरे मार्ग शोधतात ना, याला क्रिया म्हणत नाही. आणि त्या विश्वासाचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. थोडस तर सहन करा. आमेन. देव तुम्हाला मरू देणार नाही. बायबल म्हणतं तुमच्या सहनशक्ती पलीकडे मी तुमची परीक्षा होऊ देणार नाही. 38 वर्षाचा दुखणेकरी कुठं पडलेला होता? बाजेवर. कोणत्या तळ्याजवळ पडलेला होता? बेतसेदा. बेतसदा. कोणत्या तळ्याजवळ पडलेला होता? बेतसेदा. बायबल असं म्हणतं की त्या बेतसेदा तळ्याचं एक वैशिष्ट्य होतं की देवदूत येऊन ते पाणी काय करायचा? हलवायचा. आणि जो आजारी व्यक्ती पहिला त्याच्यात पडेल तो बरा व्हायचा, दुसरा गेला तर बरा होत नव्हता. म्हणून हा किती वर्षापासून वाट पाहत होता? 38. किती वर्षापासून? 38 तास नाही, 38 दिवस नाही, 38 महिने नाही, 38 वर्ष. 38 वर्ष तो फक्त कशावर विश्वास होता त्याचा? की मला कोणीतरी या पाण्यामध्ये आणि मला कोण बरं करेल? देव. मला कोण बरं करेल? कारण कोण तिथं पाणी हलवणार आहे? कोणाद्वारे आरोग्य मिळणार आहे? याचा भरोसा फक्त कोणावर होता? देवावर. कोणाच्या सामर्थ्यावर होता? आरोग्य मागायला दुसऱ्या वैद्याकडे गेला का? दुसऱ्या दवाखान्याकडे गेला का? भगत दोरे करायला गेला का? करणी करायला गेला का? दुसरं काही करायला गेला का? 38 वर्ष तिथंच पडू नये. कोणावर विश्वास ठेवू? कोण बरं करेल? तुम्हाला माहिती किती वर्ष वाट पाहिली? किती वर्ष वाट पाहिली? भरोसा फक्त कोणावर आहे? म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला. आमेन. कारण देवाने पण त्याचा विश्वास पाहिला की 38 वर्ष फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बसलेला आहे. आमेन. आमेन. मग किती वर्ष सहन केलं त्याने? 38. किती वर्ष सहन केलं? एके दिवशी उत्तर मिळालं. कसं उत्तर मिळालं? डायरेक्ट त्याच दिवशी येशू आला आणि त्याला म्हटला उठ आणि आपली बाज उचलून 38 वर्ष ज्या बाजेवर पडलेला होता ना, आता 30 कुठे घेतली त्याने? खांद्यावर, आणि ती घेऊन तो चालायला लागला. आमेन. हालेलुया. किती सहन केलं? 38. किती वर्ष सहन केलं? इथे एक दिवस सुद्धा सहन केलं जात नाही. लगेच इकडं तिकडं मार्ग शोधायला लागतात. हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हा डॉक्टर चांगला का तो डॉक्टर चांगला, हा वैद्य चांगला का तो वैद्य चांगला. लगेच 1760 ठिकाणी जाऊन फिरा. कुठं गेला तुमचा विश्वास? काय वाटतं तुम्हाला? तुमचा देव कोण आहे? तोच परमेश्वर जो एलियाचा होता, तोच परमेश्वर जो एलिशाचा होता, तोच परमेश्वर जो पौलाचा, पेत्राचा, याकोब, योहानाचा होता. तुम्हाला माहितीये तोच परमेश्वर आहे की बायबल म्हणतं पेत्र, याकोब, योहान जेव्हा मंदिरामध्ये जायचे तर परमेश्वराचं वचन सांगतं की आजारी लोकांना लोक रस्त्यावर आणून ठेवायचे की जेणेकरून त्यांची सावली त्या आजारी लोकांवर पडली तरी ते काय होत होते? हा तोच परमेश्वर आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. जर प्रेषितांची सावली पडल्याने लोक बरे होत होते, काय तुमची प्रार्थना देव नाही ऐकू शकत? काय परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही देऊ शकत? प्रॉब्लेम देवामध्ये नाही, अडचण तुमच्यामध्ये आहे की तुमचा विश्वास नाहीये. फक्त तोंडाने तुम्ही म्हणतात प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, पण याला विश्वास म्हणत नाही. विश्वास कृतीने दिसतो. बोला कशाने दिसतो? 14 वर्ष झाले मी अजून दवाखान्यात गेलेलो नाहीये. 14 वर्ष झाले, एक पण इंजेक्शन टोचलं नाही आजपर्यंत. 14 वर्षापासून जद्दीपासून प्रभूची सेवा करतोय. हे मी कौतुकाने नाही सांगत, विश्वास ठेवतो की माझा प्रभू करायला समर्थ आहे. आमेन. म्हणजे मी आजारी पडत नाही अशातला भाग नाही. मी पडलोय आजारी, माझ्या बायकोला विचारा. थंडी ताप आला असेल मला,
त्रास झाला असेल म्हणा, मला घरचे सांगायचे तू जा दवाखान्यामध्ये. मी म्हटलं नाही जाणार. ज्या देवाची सेवा करतोय त्याचं काम आहे बरं करणं, मी जाणार नाही. एकदा मी औरंगाबादला गेलो होतो. तिकडून आल्यानंतर 8 दिवस आजारी पडलेलो होतो. 8 दिवस हालता येत नव्हतं, एवढा त्रास होता. तरी सुद्धा दवाखान्यात नाही गेलो, तरी नाही टोचलं. कारण मला विश्वास आहे तो मरू देणार नाही. सहन करेल मी. आमेन. मला विश्वास आहे तो उत्तर देईल. भले आज नाही देणार, उद्या देईल, उद्या नाही देणार, परवा देईल, पण विश्वास आहे परमेश्वर देईल. हालेलुया, हालेलुया. याला म्हणतात विश्वास ठेवल्याचा फायदा. आमेन. इथं तर तुम्ही विश्वास ठेवला आणि तोटा करतायत दवाखान्यात जाऊन जाऊन ना. 5,000चं बिल, 2,000चं बिल, 4,000चं. फायदा झाला का तोटा झाला? तोटा. अरे बोला, फायदा झाला का तोटा झाला? तोटा. मी असं नाही म्हणत आहे तुम्ही जाऊ नका. विश्वास नाही तुमचा तसा, त्याचे बरोबर तुम्ही त्याचा खिसा भरा, तो प्रॉब्लेम नाहीये मला. पण मला हे म्हणायचंय, देवाने फुकट दिलंय तर फुकट घ्या. आमेन. आमेन. येशू ख्रिस्ताने 39 फटके सहन केले. किती? 39 वेळा त्याचा मांसाचा कोथळा बाहेर निघालेला आहे, त्याचं रक्ताचे चिरकांड्या बाहेर निघालेल्या आहेत. येशू ख्रिस्ताने वेदना सहन केलेल्या आहेत की मला शांती मिळावी, मला आरोग्य मिळावं. मग का तुम्ही आरोग्य घेत नाही? का तुम्ही त्याची शांती घेत नाही? का तुम्ही त्याचा आशीर्वाद स्वीकारत नाही? का विश्वासावर तुम्ही क्रिया करत नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही? तुम्हाला माहितीये बायबल मध्ये सगळ्या गोष्टींची उत्तर आहेत, पण आपल्याला का नाही मिळत? कारण आपण वचनावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला माहितीये ज्यांची अडचण असते, समस्या असते, नीट लक्ष द्या. ज्यांना अडचण आहे की आमची अडचण आहे, पैसाच पुरत नाही, आशीर्वादच भेटत नाही, खूप कष्ट करतो, खूप श्रम करतो, तरी सुद्धा आम्हाला यश मिळत नाही. आता माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांना वाटतं की देवाने मला आर्थिक आशीर्वाद द्यावे, वचनामध्ये लिहिलंय दो तो तुम्हे द्या, म्हणजे तुम्हाला माहितीये तुम्ही का आशीर्वादित होत नाही? कारण वचन पाळत, वचनावर विश्वास ठेवत आणि विश्वासाप्रमाणे कृती करत. विधवेने, सारफत येथील विधवेने काय दिलं? तिच्याकडे काय होतं? मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडस तेल. एलिया संदेष्टा जेव्हा तिच्याकडे गेला त्यावेळेस तिला सांगितलं की मला पाणी घेऊन ये. काय घेऊन ये? आणि जात आहेस तर थोडीशी छोटीशी काय करून आण? भाकर करून आण. माझ्यासाठी काय करून आण? ती म्हणते मी देवाची शपथ, जीविताची शपथ घेऊन सांगते की माझ्याकडे फक्त मुठभर पीठ आहे आणि कुपीत थोडस तेल आहे. एक भाकर मी करेल, अर्धी भाकर मी खाईल, अर्धी भाकर माझा मुलगा खाईल, त्याच्यानंतर आम्ही मरू. एवढंच आमच्याकडे आहे. हालेलुया. कारण सगळ्या देशात काय पडलेलं आहे? दुष्काळ. बोला, काय पडलेलं आहे? दुष्काळामध्ये अन्न नाहीये, दुष्काळामध्ये पीठ नाहीये, दुष्काळामध्ये कोणतं धान्य नाहीये. सगळी परिस्थिती वाईट असताना सुद्धा एलिया तिला म्हणतो माझ्यासाठी काय करून आण? काय करून आण? भाकर. ज्या भाकरीवर ती 2 दिवस जास्त जगू शकणार होती, ती भाकर तिने कोणाला दिली? कोणाला दिली? बायबल म्हणतं एलियाने सांगितलं जोपर्यंत ह्या देशातला दुष्काळ संपत नाही तुझ्या भांड्यातलं पीठ आणि कुपीतलं तेल आटणार नाही. पण केव्हा आशीर्वाद भेटला? दिल्यावर. बोला, केव्हा आशीर्वाद भेटला? दिल्यावर. बोला, केव्हा? जे आहे त्याच्यातून दिल्यावर. आमेन. आपल्याला फक्त पाहिजे, आपल्याला फक्त काय पाहिजे? दे प्रभू, द्यायला नको लावू. हालेलुया. आपण देत नाही म्हणून परमेश्वर आपल्याला देत. तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला मिळेल. आमेन. तो तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. तुम्ही देत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही, हे वचनाप्रमाणे आहे. आमेन. जर तुम्हाला वाटतं देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं तर वचनाप्रमाणे करा. नुसतं ऐकून फायदा होणार नाही, नुसतं वाचून फायदा होणार नाही. यावर विश्वास ठेवून कृती करा. बोला, काय करा? कृती करा. बोला, काय करा? कृती करणं. ऐकणं वेगळी गोष्ट आहे, कृती करणं वेगळी गोष्ट आहे. आमेन. आतापर्यंत आपण फक्त काय करत आलो? वचन काय करत आलो? ऐकत आलो. कृती केली? कृती करून पाहिली नाही. ज्या दिवशी तुम्ही कृती करायला शिकाल त्या दिवशी आशीर्वादित व्हाल. हालेलुया. वचन फक्त ऐकून टाळ्या वाजवण्यासाठी नाही आहेत, वचन ऐकून त्याप्रमाणे चालण्यासाठी आहेत. हालेलुया. देवाला माहिती हे फक्त ऐकून घेतात आणि चालत नाही, वागत त्याप्रमाणे जगत नाही. एक वचन वाचू आपण. चला, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, वचन 8 आणि 9 वाचू आपण. हे लोक, येशू म्हणतो हे लोक फक्त ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून काय आहे? दूर आहे. हा, पुढे.
काय म्हटलेलं आहे बायबल मध्ये? ते व्यर्थ माझी उपासना करतात. व्यर्थ म्हणजे व्यर्थ कशाला म्हणतात? ज्याचा काही फायदा नाही. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं, येशू म्हणतो हे व्यर्थ माझी उपासना करतात. म्हणजे प्रार्थना करून फायदा नाही, उपासना करून फायदा, उपास ठेवून फायदा, मीटिंगला येऊन फायदा नाही, वचन वाचून फायदा नाही, आराधना करून फायदा नाही. याला म्हणतात व्यर्थ उपासना. याला काय म्हटलं जातं? जे केल्याने तुमचा काहीच फायदा झाला नाही त्याला काय म्हटलं जातं? व्यर्थ उपासना. आमेन. जो जिवंत देवाची उपासना करतो ना त्याला परमेश्वर दिल्या वाचून राहत, तो व्यक्ती आशीर्वादित झाल्या वाचून राहत नाही. इथं तर महिन्यान वर्ष निघून गेले आपले चर्चला येऊन येऊन, परिस्थिती बदलली नाही. परिस्थिती जशी होती तशीच आहे, उलट वाईट झाली पण बदलली नाही. अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे. हा, चर्चला येतातच त्याच्यासाठी का की आता वाटतं की बदलेल, आता वाटतं की बदलेल, तेव्हा वाटेल की बदलेल. 38 वर्षासारखं एकाच ठिकाणी पडून आहात. नीट लक्ष द्या. बदलण्याची गरज आहे. हे केव्हा होईल? ज्यावेळेस वचन ऐकाल आणि त्याप्रमाणे वागाल. आमेन. हालेलुया. हे लोक व्यर्थ ओठांनी माझी उपासना करतात, बायबल देवाचं वचन म्हणतं, पण यांची अंतःकरणं माझ्यापासून दूर आहेत. पुढे वाचा काय म्हटले? हा, कारण जे वचन म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. बोला, काय असतात ते मनुष्याचे नियम? हा, माणसाचे नियम असे पाळतात ना मन लावून, बाबा बाबा. पण देवाचं वचन पाळणार? संस्थेचे नियम कसे पाळतात? जसं संस्था सांगेल उठ तर उठ, बस तर बस, सगळं म्हणतील त्याप्रमाणे. संस्थेचे गुलाम आहोत आपण, वचनाचे गुलाम नाही. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? अरे बोला, समजते का मी तुम्हाला काय सांगतोय? हा, एरिया मीटिंग असेल सगळे जातात लगेच ना. कोणती एरिया मीटिंग आहे? आमच्या संस्थेची. कोणाची? अरे बोला ना. तिथं पण संस्था घेऊन जाणार आहेत का? दुसऱ्याच्या एरिया मीटिंगला जाणार? बरं, तिथं दुसरा येशू आहे का मग? त्या एरिया मीटिंग मधला दुसरा येशू आहे का? फिलेडेल्फियाची आहे, आम्ही जाणार नाही. आमची इंडियन नॅशनलची, आम्ही तिथंच जाऊ. फिलेडेल्फिया वाले म्हणतील हे इंडियन नॅशनल वाले, यांच्या एरियाला आम्ही जाणार. अरे, तुमचे एरिया तुम्ही वाटून घेतले. देवाने त्याचा एरिया वाटला नाही, तुम्ही कोण आले तुमचा एरिया वाटणारे? हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? बायबल म्हणतं तुम्ही ज्या गोष्टी पाळतात ना, हे देवाचं वचन नाही, हे मनुष्याचे नियम आहेत. काय आहेत मनुष्याचे? हे मनुष्याने घालून दिलेले नियम आहेत. तुम्हाला माहितीये, जिथं माझा प्रभू आहे तिथं मी असलो पाहिजे. आमेन. मग भले संस्था कोणतीही असेल, समजते तुम्हाला, एरिया मीटिंग कोणाची असेल, पण जर देवाचं वचन भेटणार असेल, जर प्रभू मला भेटणार असेल तर मी तिथं जाईन. आमेन. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, हे जे म्हणतात ना की मी वचन पाळतो, वचन नाही पाळत तुम्ही, माणसाचे नियम पाळतात. बोला, कोणाचे नियम पाळतात? मनुष्य जसं म्हणेल तसं वागतो आपण. लक्षात घ्या, माझा प्रभू त्यांना आशीर्वादित नाही करत जे माणसाचे नियम पाळतात. जे देवाचं वचन पाळतात त्यांना आशीर्वादित करतो. हालेलुया. हालेलुया. स्वर्गामध्ये कोणत्याच संस्थेचं बॅनर जाणार, कोणत्याच संस्थेचं नाव जाणार नाही. स्वर्गामध्ये फक्त ख्रिस्ताची मंडळी जाईल. कोण जाईल? कोणाची मंडळी जाईल? येशूची. बोला, कोणाची? कोणत्याच संस्थेची मंडळी जाणार, फक्त कोणाची मंडळी जाईल? येशूची. तिथं पण एरिया मीटिंग कराल नाही तर तुम्ही वर गेल्यावर स्वर्गात म्हणाल, प्रभू आज आमची एरिया मीटिंग कर. प्रभू म्हणाल, तू जी एरिया खालीच कर, वर यूज नको तू. समजतं का मी काय सांगतोय? तिथं एकत्र राहायचं तर इथं एकत्र राहायला शिका. आमेन. जर तिथं तुम्हाला जायचंय ना तर परमेश्वर संस्थेवाईज घेणार नाही. परमेश्वर फक्त त्याच्या लोकांना ओळखतो जे त्याच्या नावावर विश्वास ठेवून त्याच्या मागे येतात. आमेन. हालेलुया. सांगा तुम्ही मला, कोणाचे नियम पाळतायत तुम्ही? माणसाचे का देवाचे? आमची थोडी मीटिंग आहे, त्यांची मीटिंग आहे, त्यांच्या संस्थेची आहे, आम्ही कशाला जायचं? वा रे वा. ते कोणत्या येशूवर विश्वास ठेवतात? फिलेडेल्फियाचा येशू वेगळा आहे का? इंडियन नॅशनलचा येशू वेगळा आहे का? टीम वाल्यांचा येशू वेगळा आहे? जगातल्या इतर ज्या संस्था आहेत त्यांचा येशू वेगळा आहे का? म्हणजे येशू जर तोच आहे ना तर त्या येशूच्या मागे जा. आमेन. त्या प्रभू येशूचं ऐका. हालेलुया. त्या येशूचा आदर करा. मनुष्याचे नियम पाळण्याच्या मागे लागू. म्हणून देव म्हणतो, व्यर्थ हे माझी उपासना करतात. याला कोणती उपासना म्हणतात? व्यर्थ. बोला, कोणती? व्यर्थ. हालेलुया. आमच्या थोडी साहेबांनी सांगितलं, तू कोण आहे सांगणारा? आमचा साहेब सांगेल तर करू.
नाही तर करणार. वा रे वा, तुमच्या साहेबालाच माहिती नाही तो जाईल का नाही वर. समजते का मी काय सांगतोय? आम्ही जिथं सेवा करतो ज्या भागामध्ये, पुणे विस्तारामध्ये, अजून सुद्धा आमच्या मंडळीतल्या लोकांना आमच्या संस्थेचं नाव माहितीच नाहीये. आमच्या तिथं 3 मंडळे आहेत. किती मंडळे आहेत? 3 मंडळांमध्ये जर जाऊन तुम्ही विश्वासणाऱ्यांना विचाराल ना तुम्ही कोणत्या संस्थेचे आहात, त्यांना नाव सांगता येणार. कारण आम्ही संस्थेची सेवा नाही करत, येशूची सेवा करतो. आमेन. संस्था आमच्याकडे पण आहे, संस्थेचं नाव आमच्याकडे पण आहे, पण आम्ही संस्थेला पुढे नाही केलं, आम्ही येशूला पुढे केलेलं आहे. हालेलुया. कारण मंडळी संस्थेची नाही, मंडळी कोणाची आहे? कोणाची आहे? हालेलुया. बायबल म्हणतं हे व्यर्थ माझी उपासना करतात, कारण हे जे वचन म्हणून पाळतात ते वचन नाहीये, माणसाने बनवलेले नियम आहेत. कोणी बनवलेले नियम आहेत? मनुष्याने बनवलेले नियम पाळतात. म्हणून परमेश्वरला ते आवडत, देवाला आवडत नाही. आमेन. हालेलुया. आजकाल आपण बघतो ना, ख्रिस्ती लग्न असलं की म्हणतात ना की दोघांचा काय झाला पाहिजे? बाप्तिस्मा. काय झाला पाहिजे? भले तो चर्चला येत बी नाही तो पोरगा, पण आता तिचं काय करायचंय आपल्याला? लग्न. मग लग्नाच्या 1 महिन्या अगोदर तो कुठे येऊन बसतो? कुठे येऊन बसतो तुला बाळ? चर्च मध्ये. काय करण्यासाठी? बाप्तिस्मा. कशासाठी? काय करायचं याला? याचा उद्धार झालेला, याच्या पापाची क्षमा झालेली. हा बाहेर जाऊन अजून पण तंबाखूची पुडी खातो, पण आता याला काय करायचंय? लग्न. म्हणून हा कशात येऊन बसला आता? चर्चला. 1 महिना अगोदर चर्चला येतो, बरोबर चर्च सुरू करतो. पास्टरांना पण वाटतं अरे बदलला नाही, याला काय करायचंय? हळूच दुसऱ्या आठवड्यात त्याचे आईबाप येतात पास्टरांकडे आणि म्हणतात याचं काय करायचंय आता? आम्ही लग्न, पोरगी पाहिली, लग्न ठरलं, आता लग्न आहे ना, तर याचा काय करा आता? याला बुडवा पाण्यात. याला काय करा आता? या पाप्याला कुठं बुडवा? पाण्यामध्ये. तो बदलणार नाहीये, त्याला फक्त काय करायचंय? काय करायचंय त्याला? बाप्तिस्मा हा पश्चातापाचा नाहीये, त्याचा लग्नाचा बाप्तिस्मा आहे. कसला बाप्तिस्मा आहे? बायबल मध्ये दाखवा मला लग्नाचा बाप्तिस्मा कुठे दिलेला आहे का? चांगले देवाचे दास आज लग्नासाठी बुडवतात लोकांना. कुठे बुडवतात? अरे तुम्ही त्यांचं आयुष्य बुडवत आहेत. तुम्हाला कळतंय का मी काय सांगते ते? लग्नासाठी त्याचं काय करतात तुम्ही? आयुष्य बुडवत आहेत. कारण बायबल मध्ये लग्नाचा बाप्तिस्मा कुठंच दिलेला नाही. बायबल मध्ये बाप्तिस्मा कसला आहे? पश्चातापाचा. बोला कसला आहे? योहानाकडे जेव्हा बाप्तिस्मा करायला लोक यायचे ना, तर योहान म्हणायचा अरे सापाच्या पिल्लांनो. काय म्हणायचा? तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? कोणाची पिल्ल म्हटला तो? म्हणा बरं देवाच्या दासांनी असं. बाप्तिस्मा घेणारा एखादा व्यक्ती आला त्याला ए सापाच्या पिल्ला, काय करतील? चप्पल काढून देतील तोंडावर पास्टरांच्या. काय बोलला मला? सापाचं पिल्लू. ह्या लबाड्या सोडा. हालेलुया. लग्नासाठी बाप्तिस्मा नाहीये, बाप्तिस्मा उद्धारासाठी आहे. आमेन. जर जुनं जीवन सोडत असाल, पश्चाताप करत असाल, येशूला उद्धार करता म्हणून स्वीकारत असाल, जुने सगळे विचार आणि सगळ्या सवयी सोडायची तयारी असेल तर बाप्तिस्मा घ्या. अजिबात नेतं घेऊ नका. समजतं मी काय सांगतोय? जगात असं एक पण पाणी नाही की जे तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुमचं पाप धुईल. फक्त येशूचं रक्त आहे तुमच्या पापांची क्षमा करतं. आमेन. बाप्तिस्म्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने केलं जातं. हे मनुष्याचे नियम आहेत. बोला कसले नियम आहेत? कसले नियम आहेत? मनुष्याचे नियम. बायबल म्हणतं तुम्ही वचन म्हणून जे पाळतात ना ते आहेत मनुष्याचे नियम. परत एकदा इथे या. 1 कोरिंथीचा 11वा अध्याय. 1 कोरिंथीचा 11वा अध्याय वचन 23 पासून पुढे वाचा. 23 पासून. 1 कोरिंथ 11 वचन 23 पासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले, पौल म्हणतो जे मला प्रभूपासून मिळाले, जे मी देवाकडून शिकलेलो आहे ना, मी तेच तुम्हाला शिकवतोय. मी वेगळ्या गोष्टी शिकवणार नाही, मी वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, मी तेच तुम्हाला सांगतोय जे देवाने मला शिकवलेलं आहे. पुढे वाचा. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले, त्या रात्री येशू ख्रिस्ताने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली आणि म्हटले हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू भोज जो आहे ना
तो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकत नाही, तो देवाच्या वचनाप्रमाणे दिला गेला पाहिजे. आमेन. बायबल असं म्हणतं की जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे मी करतो, पौल म्हणतो. आणि म्हणून त्याने म्हटलं, येशूने काय केलं की त्याने त्या रात्री ज्या रात्री त्याला धरून देण्यात आलं त्या रात्री त्याने भाकर घेतली, मोडली आणि म्हटलं शिष्यांना देऊन आभार मानून की हे माझं काय आहे, शरीर आहे जे तुमच्यासाठी दिलं गेलेलं आहे. आमेन. आता गेल्या आठवड्यामध्ये मी जिलेश ब्रदर आम्ही राहुरी नगर जवळ राहुरी म्हणून आहे, त्या राहुरी जवळ देवळाली प्रवरा म्हणून आहे, तिथं चर्चला आम्हाला बोलवलं होतं मला. तर आम्ही गेल्या रविवारी होतो आपण, गेल्या रविवारी तिथं होतो. तिथं पण प्रभुभोज होता आणि प्रभुभोज त्यांनी मला वचन वगैरे झालं, मला सांगितलं पास्टर तुम्हीच प्रभुभोज विधी चालवा. म्हटलं चालेल मी चालवतो. ज्यावेळेस त्यांनी प्रभुभोज द्यायला मला ते भाकर आणि ते द्राक्षरस आणून दिला, आम्ही पाहिलं तर त्या गोल चकत्या होत्या. काय होत्या? पांढऱ्या. पाहिल्या असतील तुम्ही, प्रभुभोज देतात पाहिलंय ना, अशा सफेद रंगाच्या चकत्या असतात. ते आणून दिलं त्यांनी माझ्यासमोर. मला फार वाईट वाटलं. मी सगळ्या मंडळी समोर पास्टरांना पण बोललो, म्हटलं हे ना येशूचं शरीर नाहीये, बायबल जे म्हणतं तेच करा. बायबल मध्ये काय म्हटलंय? त्यांनी काय घेतली? भाकर. बोला, काय घेतली? भाकरीमध्ये मर्म आहे येशूच्या शरीराचं. आमेन. गव्हाचा दाना मरतो, परत उगवतो, दाणे येतात, खळ्यामध्ये जातो, मळला जातो, त्या दाण्यांना दळलं जातं, दळल्यानंतर पीठ मळलं जातं, मळल्यानंतर भाकर थापली जाते आणि मग तव्यावर तिला उलट पालट करून शेकली जाते आणि मग ती भाकर तयार होती. येशूचं जीवन तसंच आहे. आमेन. येशू दळला गेला, चुरडला गेला, त्याला त्या ठिकाणी त्रास दिला गेला आणि येशूचं जीवन त्या भाकरी सारखंच होतं. पूर्णपणे त्याला करपवलं गेलं, त्रास दिला गेला, भयानक रीतीने दुःख सहन केलं आणि मग जाऊन आपला उद्धार झालेला आहे. आमेन. म्हणून भाकरच घ्या. हालेलुया. त्या सफेद चकत्याच्या कंपनीमध्ये बनून येतात ना, त्याचा प्रभुभोज घेऊ नका. माझ्या येशूचं शरीर तसं नाहीये. हालेलुया. ते भाकरी समान आहे, कारण त्या भाकरीमध्ये मर्म आहे. आमेन. म्हणून पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही प्रभुभोज घेऊ शकत नाही, तुम्हाला पटेल तसा तुम्ही प्रभुभोज घेऊ शकत नाही. येशूचं शरीर आहे जे तुमच्या आणि माझ्यासाठी उधळलं गेलेलं आहे. हालेलुया. सगळं शरीर रक्तबंबाळ झालं, त्याचं तुकडे तुकडे काढले गेले त्याच्या शरीराचे. 39 फटके. एक फटका जेव्हा त्याच्या पाठीला पडायचा ते खिळे असे रुतायचे, ओढून जेव्हा काढायचे ना तर असा मांसाचा कोथळा बाहेर निघायचा. विचार करा, सगळी पाठ त्याची सोललेली होती, सगळं मांस पाठीचं काढलेलं होतं. असं शरीर आहे येशू ख्रिस्ताचं. आणि त्या सफेद चकल्या घेऊन येतात आणि म्हणतात की हा प्रभुभोज आहे. बिलकुल नाही, माझ्या येशूचं शरीर असं नाहीये, त्याचं मर्म जाणा. म्हणून पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगितलंय. मनाच्या गोष्टी करू नका, आशीर्वादित होणार नाही, उलट श्रापित व्हाल, उलट देवाचे श्राप ओढून घ्याल. म्हणून देव जे सांगतो, देवाची जी इच्छा आहे तीच करा. मनाप्रमाणे किंवा संस्थेला काय वाटतं त्यांच्याप्रमाणे करू नका. वचनात काय लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे करा. हालेलुया. शिंदे सर सांगतायत म्हणून ऐकू नका, पण वचनात लिहिलेलं आहे म्हणून ऐका. हालेलुया. मी पण मनुष्य आहे, मी पण चुकतो, मी पण चुकू शकतो. माझ्या बोलण्यातून कदाचित चुका होतील. जे मी शिकवतोय ना, घरी जाऊन वाचा की बायबल मध्ये आहे का नाही. हालेलुया. आणि जर असेल तर पाळा, नाही तर पाळू नका. कारण मी काय देव नाहीये, मी मनुष्य आहे. माझं नका ऐकू, पण देवाच्या वचनाचं ऐका. जर वचनामध्ये आहे तर पाळा. हालेलुया. हालेलुया. कारण देवापेक्षा मोठं कोणीच नाही, देवाच्या वचनापेक्षा मोठं कोणीच नाही. कोणताच मोठा संदेश ना देवाच्या वचनापेक्षा मोठा नाहीये. मनुष्याचे नियम जो पाळतो, देव त्याच्या बाबतीत प्रसन्न होत नाही. भाकर तीच घ्या जी तव्यावर भाजलेली आहे, कारण माझ्या येशूचं शरीर सुद्धा तसंच भाजलं गेलं, त्याला तसाच त्रास झालेला आहे. आणि म्हणून त्या भाकरीमध्ये मर्म आहे. पुढे वाचा सिस्टर. हा, पुढचं वचन. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आता प्याला कसला होता? कसला प्याला प्याला दिला त्यांना? द्राक्षरस. बोला, कसला? द्राक्षरस कसा काढला जातो माहिती तुम्हाला? द्राक्षरस कसा काढतात? मिक्सर मध्ये. त्या काळात होतं मिक्सर? कसं होतं?
चुरायचे. काय करायचे? द्राक्षाला मळायचे, चुरायचे आणि त्याचा पूर्ण रस काय केला जायचा? निपळला जायचा. तेव्हा त्याच्यातून काय निघायचा? रस, द्राक्ष रस. समजते मी काय सांगतोय तुम्हाला? येशूच्या शरीरातल्या रक्ताचा एक एक थेंब निपळून काढलेला आहे. कळतंय मी काय सांगतोय? बायबल म्हणतं जेव्हा त्या शिपायांनी पाहिलं की आजूबाजूचे चोर मेले, हा मेलाय का नाही चेक करण्यासाठी त्यांनी येशूला काय खोपसला? कुशीमध्ये भाला. जसा भाला घातला तर बायबल म्हणतं त्या भाल्यातून, कुशीमधून काय निघालं? पाणी आणि रक्त. म्हणजे राहिलेलं सुद्धा रक्त कुठून बाहेर पडलं? कुशीतून. एक थेंब रक्त सुद्धा येशूने स्वतःसाठी जपून ठेवलं. सगळं रक्त निपळलं गेलं त्या द्राक्षाप्रमाणे. फक्त चोथा उरतो. काय उरतो? हा, द्राक्ष रस जर काढला ना तर त्याच्यामध्ये नंतर रस उरत नाही. येशूच्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब पण त्याने उरू दिला नाही. कोणासाठी सांडला? बोला, कोणासाठी सांडला? बोला, माझ्यासाठी. बोला, माझ्यासाठी. आमच्यासाठी नाही म्हणायचं, कोणासाठी? माझ्यासाठी. हालेलुया. हा, एक एक रक्ताचा थेंब. म्हणून द्राक्ष रसच घ्या. त्या आयत्या बाटल्या आणून त्याच्यात पाणी टाकून बनवू नका. द्राक्ष घ्या किंवा मनुके घ्या आणि त्याला शिजवून असं निपळा रस. मग तुम्हाला कळेल की येशूचं रक्त कसं पडलं. हालेलुया. त्याच्यामध्ये मर्म आहे. आमेन. तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही जर घेत असाल ना, आशीर्वादित होणार नाही, उलट श्रापित व्हाल, उलट तुम्ही परीक्षेत पडाल. म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे करा. म्हणून पौल म्हणतो, जे मला प्रभू पासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आमेन. मनाच्या गोष्टी शिकवत नाही, मनाच्या गोष्टी पौल सांगत नाही, पण जे त्याला देवापासून मिळालं तेच त्याने सांगितलेलं आहे. हालेलुया. आज देखील तुमचा प्रभुभोज, आपल्याला या ठिकाणी प्रभुभोज घ्यायचा आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, जे प्रभूने शिकवलं तेच मी तुम्हाला सांगतोय. आमेन. एक वचन वाचू, योहान कृषी वर्तमान, योहान कृषी वर्तमान अध्याय 6. वचनापासून पुढे. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. हालेलुया. काय म्हटलेले वचनामध्ये? मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि रक्त प्याला नाही. आता मला एक सांगा, आतापर्यंत आपण काय खात आलो? फक्त भाकर. काय खात आलो? बोला बोला, काय खात आलो? भाकर. आणि काय पित आलो? द्राक्षरस. काय पित आलो? पण बायबल काय म्हणतं? काय खायचं आहे? देह. बोला, काय खायचं आहे? इकडे बघा, काय खायचं आहे? देह. आणि काय प्यायचंय? रक्त. कोणाचं? येशूचं. हालेलुया. जोपर्यंत हा प्रभुभोज भाकर म्हणून खाल तुम्हाला जीवन भेटणार नाही. जोपर्यंत हा प्याला तुम्ही द्राक्ष रस म्हणून प्याल तुम्हाला जीवन भेटणार नाही. ज्या दिवशी तुम्ही ही भाकर देह म्हणून खाल ना येशूचा, त्या दिवशी तुम्हाला जीवन भेटेल. आणि ज्या दिवशी हा प्याला रक्त म्हणून प्याल त्या दिवशी तुम्हाला जीवन भेटेल. हालेलुया. हा, येशूचं शरीर खाण्याची सवय आहे का आपल्याला? नाही. समजते का तुम्हाला? भाकर खायची सवय आहे आपल्याला, म्हणून गटकन गिळतो आपण, खायला त्रास होत नाही. पण जेव्हा शरीर म्हणून ही भाकर खाल ना, तेव्हा गिळली जाणार, चावली जाणार नाही, त्रास होईल. जेवढ्या आया इथं बसलेल्या आहेत, मी नेहमी उदाहरण देतो की तुमच्या मुलाचं बोट तोडून तुमच्या हातात दिलं आणि खायला लावलं तर तुम्ही खाल का? तुमच्या मुलाचा एखादा बोट तोडला आणि तुमच्या हातात तुम्हाला दिला आणि म्हटलं खा आता, तुम्ही खाल का? मग येशूचं शरीर कसं काय खाऊन जातात लगेच? तुम्हाला त्रास पण नाही होत. हा, त्या त्रासाकडे बघा. पित्याला, त्या पित्याने पाहिलं होतं त्याच्या मुलाला त्या ठिकाणी उधळताना, त्याला मारताना, त्याच्या शरीराचे लचके तोडताना स्वर्गीय पिता येशू ख्रिस्ताला बघत होता. जेव्हा तो बाप बघतोय ना तुमच्या हातामध्ये भाकर दिलेली आहे, त्या बापाला, स्वर्गीय पित्याला भाकर नाही दिसत, येशूच्या शरीराचा तुकडा दिसतो तुमच्या हातामध्ये. काय दिसतो? येशूच्या शरीराचा तुकडा. तो तुम्हाला नाही दिसत. प्रॉब्लेम हा आहे, देवाला दिसतो पण तुम्हाला नाही दिसत. तुम्ही सहज खाऊन जातात, सहज तो द्राक्षरस पिऊन जातात. का? कारण तुम्ही तुकडा म्हणून खातात भाकरीचा, येशूचं शरीर म्हणून खात नाही. स्वतः एक इमॅजिन करा, नुसतं कल्पना करा मनामध्ये की तुमचा जो मुलगा आणि मुलगी असेल ना, त्याच्या बोटाचा तुकडा माझ्या हातात ठेवला तर मी खाईल का?
मला काय वाटेल. अरे साधं लेकराला काटा टोचला तरी तुम्ही रडून देतात. डॉक्टर इंजेक्शन टोचतात तरी तुम्हाला रडायला येतं. का? तुम्हाला येशूला पाहून रडायला नाही येत? ज्याने त्याचं शरीर उधळलं तुम्हाला रडायला नाही येत? ज्याचं शरीर उधळलं गेलं काय तुम्हाला कधी पाहून तुम्हाला त्रास नाही होत? त्याच्या हातात जे जाड जाड खिळे ठोकले गेले, विचार करा ना. जेव्हा एक एक खिळा तुम्ही बघू शकतात का? तुमच्या समोर जर कोणाला खिळा ठोकला हाताला तर बघाल? हातोड्याने खिळे ठोकतायत. कसे ठोकले जातात खिळे मला सांगा? एका फटक्यात खिळामध्ये जातो का? कितीदा मारावं लागतं? कितीदा? कमीत कमी कितीदा माराल खिळा ठोकायला? 4, 5, 6, 7 बरोबर आहे ना? एका फटक्यात खिळामध्ये जात. याच्यापेक्षा जाड खांब होता, 150 किलोचा वधस्तंभ होता. किती किलोचा? 150. उभं आणि आडवं लाकूड किती किलोचं होतं? 150 किलोचं मोठं लाकूड होतं. अरे येशूचं वजनच 80 किलो होतं. किती किलो होतं? 80 किलो पेक्षा जास्त वजन येशूचं होतं. मग 80 किलोच्या माणसाला जर वधस्तंभावर खेळायचंय तर काय 50 किलोचं लाकूड चालेल का? 100 किलोचं लाकूड चालेल? 150 किलोचा वधस्तंभ होता. किती किलोचा? 150. तो तुमच्या आणि माझ्यासाठी येशूने वाहिला. कशावर वाहिला? खांद्यावर. कशावर वाहिला? आणि पूर्ण पाठ सोललेली होती. कशाने? काय मारले होते त्याला? फटके. 39 फटके. काहीच पाप केलं नव्हतं माझ्या प्रभूने. पाप कोणी केलं? मी. पाप कोणी केलं? मी. मी. बोला मी. मी. आणि कोणी वधस्तंभ वाहिला? येशूने. त्याची पूर्ण पाठ उधळलेली होती, पाठ सोललेली होती. आणि त्या सोललेल्या पाठीवर किती किलोचा वधस्तंभ होता? 150. किती किलोचा? 150. अरे नुसतं इथं पाठीला लागलेलं असू द्या, तुमची पाठ इथं काहीतरी त्रास असू द्या, तुम्ही छोटस ओझ सुद्धा उचलू शकत. माझा प्रभू 150 किलोचा वधस्तंभ पूर्ण उधळलेल्या पाठीवर घेऊन फिरतोय. कोणासाठी? माझ्यासाठी. बोला कोणासाठी? माझ्यासाठी. हालेलुया. एवढं केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्याला वधस्तंभाजवळ घेऊन गेले, त्या खांबावर घेऊन गेले, त्याचा हात इथं ठोकला. असं खाली झोपवलं येशूला त्या लाकडावर आणि तो हात असा या वधस्तंभावर ठेवला, पाय ठेवला त्या हातावर आणि मोठा तो कुऱ्हाडी खिळा येशूच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्यांनी लावला. विचार करा ना काय वाटत असेल त्याला. अरे माणूस आहे तो जिवंत, त्याला जीव आहे, त्याला त्रास होतोय, त्याला वेदना होत आहेत, त्याचं रक्त निघतंय, त्याने कालपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही, शरीरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता प्रभू येशू ख्रिस्ताचा. किती किलोचा वधस्तंभ उचलून आणला होता? किती किलोचा? 150 किलोचा. त्या कलवरीच्या टेकडीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ वाहिला. लाथा बुक्क्यांनी त्याला मारलं गेलं, त्याच्या कानफटीत मारलं गेलं, त्याला छड्यांनी मारलं गेलं, त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला कलवरीच्या टेकडीवर आणलं त्यावेळेस तो जाड खिळा त्याच्या हाताला ठेवला. विचार करा, जेव्हा हातावर खिळा ठेवला असेल ना, आता प्रभूला माहिती होतं आता हे ठोकतील. अरे साधं इंजेक्शन डॉक्टर टोचतो ना, डोळे बंद करून घेतात तुम्ही. जर तुमच्या बोटाचं रक्त काढायचं असेल ना तपासायसाठी तर डोळे आपण लावून घेतो, कारण आपल्याला ते पाहिलं जात नाही. विचार करा येशूला काय वाटलं असेल जेव्हा एवढा मोठा खिळा येशूने पाहिला की माझ्या हातात ठोकणार आहे. त्याला सवय नव्हती या गोष्टीची. तो स्वर्गामध्ये राहणारा होता, देवाचा पुत्र. त्याला अशा पद्धतीने छळलं गेलं. कोणासाठी? बोला कोणासाठी? माझ्यासाठी. ज्यावेळेस तो खिळा मारला ना, पहिला खिळा रुतला असेल ना खचकन, त्यावेळेस येशू मोठ्याने ओरडला असेल, रक्ताच्या चिरकांड्या बाहेर निघाल्या असतील. त्यांनी परत दुसरा फटका मारला. का? कारण आरपार जावा. अजून तिसरा मारला. का? कारण लाकडा चिरावा. अजून चौथा मारला, अजून मध्ये जावा. प्रत्येक फटक्याला येशू मोठमोठ्याने किंचाळत असेल. माणूस होता तो, शरीर होतं त्याचं, त्याला पण वेदना व्हायच्या, पण तरी त्या सगळ्या वेदना त्याने सहन केल्या. कोणासाठी? कोणासाठी? आणि सहज त्या ठिकाणी तुम्ही प्रभू भोज खाता, सहज ती भाकर तुम्ही खाता. अरे त्या येशूच्या रक्ताचं मोल तुम्हाला काय माहिती? येशूच्या शरीराचं मोल तुम्हाला काय माहिती? ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं जिवंत शरीर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी देऊन दिलं ना, जेव्हा हा भाकरीचा तुकडा तुमच्या हातामध्ये येईल ना, तेव्हा विश्वास ठेवा, जणू काही माझ्या मुलाचा हाताचा तुकडा मला देऊन दिलेला आहे. खाल तुम्ही? अरे बोला खाल का? इतकं सहज तुम्ही गिळतात ना ही भाकर, याच्यासाठी, कारण भाकर म्हणून खातात. जोपर्यंत देह म्हणून खात नाही ना, तुम्हाला जीवन भेटणार? तुम्ही पश्चाताप करणार नाही, तुम्ही रडणार नाही. सोपं मरण नव्हतं प्रभू येशू ख्रिस्ताचं, सोपं मरण नव्हतं. ते 2 खिळे ठोकले गेले, दोघं हातांमध्ये आणि पायामध्ये परत खिळा. विचार करा ना, शरीरावर काय ठोकले जात आहेत? बोला बोला, शरीरावर काय ठोकले जात आहेत? निर्जीव वस्तूंवर खिळे ठोकले जातात. इथं जिवंत माणसाला खिळे ठोकले जात आहेत. कोणासाठी? बोला कोणासाठी? फाशी दिली एखाद्या व्यक्तीला तर 1 मिनिटात मरून जातो. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? गोळी मारून दिली तर तो 5 मिनिटात मरून जाईल. पण इथं खिळे ठोकून आहे ना, तासन तास लटकलेला होता प्रभू. मरत नव्हता लवकर, त्रास होत होता,
जीव निघायला त्या ठिकाणी त्याची इच्छा होती की मरावं, लवकर जीव निघावा, कारण ह्या वेदना संपाव्या. पण जीव निघू शकत नव्हता. का? कारण रक्त हळूहळू हळूहळू वाहत होतं. समजतंय मी काय सांगतोय? एक एक रक्ताचा थेंब वाहिला आणि मग शेवटी प्रभू म्हटला, आता पूर्ण झालं आहे. आमेन. यांच्यावर प्रेम करणं पूर्ण झालं आहे. यांच्यासाठी बलिदान करणं पूर्ण झालं आहे. यांच्या पापांची क्षमा करणं पूर्ण झालं आहे. यांच्यासाठी माझं जीवन देणं पूर्ण झालं आहे. ते बोलला आणि मग पित्याकडे त्याने म्हटलं, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आठवा ते मरण जे तुमच्या आणि माझ्यासाठी होतं. ज्या दिवशी येशूचा वधस्तंभ तुम्ही आठवाल, मी जेव्हा जेव्हा ही गोष्ट बोलतो ना, मला असं वाटतं मी त्या क्रूसाच्या समोरच उभा आहे. मला असं वाटतं ते रक्त मी बघतोय. मला असं वाटतं की ते शरीर मी बघतोय. मला असं वाटतं त्याचे तुकडे मी बघतोय. मला असं वाटतं त्याचं रडणं, त्याचं ओरडणं मी बघतोय. मला प्रत्येक वेळेस त्या गोष्टीची जाणीव होती. होऊ द्या तुम्हाला पण, होऊ द्या तुम्हाला पण. स्वर्गीय पिता बघत असेल स्वतःच्या मुलाला, एकुलत्या एका मुलाला अशा पद्धतीने मारताना, पण त्याने सहन केलं. कोणासाठी? मला, माझ्यासाठी. मला कोणासाठी? आज ज्या वेळेस प्रभू भोज घ्याल तर डोळ्यात अश्रू आणा, रडा. हे येशूचा वधस्तंभ आठवा, त्याचं शरीर आठवा, त्याचं रक्त आठवा आणि पश्चाताप करा की प्रभू, हे तुझं शरीर आहे जे माझ्या पापासाठी दिलं गेलं आणि हे तुझं रक्त आहे जे माझ्यासाठी सांडलं गेलं. आणि ज्या वेळेस तुम्ही ते घ्याल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल, अन्यथा होणार नाही. आपण सर्वजण डोळे झाकू. यावेळेस प्रभू भोज मध्ये आपण जाणार आहोत. एक छोटस कोरस घेऊ आणि स्वतःच्या मनाची आपण तयारी करू. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई. कोई चारागर तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं, कोई चारागर तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं. तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है, तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको. तूने वायदा पूरा कर दिया है, तूने पाक रूह से भर दिया है, तूने वायदा पूरा कर दिया है, तूने पाक रूह से भर दिया है, तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है, तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा, तेरे खून बहाने से
मिली मुझको मैं हर दम यीशु की हम दो सना गाऊं मैं हर दम यीशु की हम दो सना गाऊं मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है तेरे खून बहाने से मिली मुझको हो माझ्या देवा मी पाप केलं आणि तू उधळला गेला देवा बाप्पा माझ्या पापांची शिक्षा तुला झाली प्रभूजी जो दंड मला व्हायला लागत होता तो तुझ्यावर आला परमेश्वर पिता माझ्या हातांना खेळ ठोकले जायला पाहिजे होते ते तू सहन केले परमेश्वर पिता हो प्रभूजी मी मरणाच्या योग्य होतो पण माझं मरण तू स्वतःवर घेतलं प्रभू त्या तुझ्या अनंत उपकारांबद्दल मी तुला धन्यवाद देतो दे बाप्पा आज प्रभूजी या प्रभू भोज मध्ये आम्ही येत असताना परमेश्वर पिता ही भाकर नाही पण तो शरीराचा तुकडा आहे जो आमच्यासाठी काढला गेला हे परमेश्वर द्राक्षरस नाही पण हे तुझं रक्त आहे जे तुझ्या शरीरातून सांडलं गेलंय प्रभू आज परमेश्वर पिता हा भाकरीचा तुकडा नव्हे पण तुझं शरीर आम्ही घेत असताना आणि हा द्राक्षरस नव्हे पण रक्त घेत असताना ते जीवन आमच्या मध्ये असू दे परमेश्वर पिता धन्यवाद प्रभूजी माझ्या देवा आम्हा प्रत्येकाच्या मनाची तयारी कर आणि तुझा गौरव दे धन्यवाद येशू प्रार्थना येशूच्या नावाने मागितली